काय रे हात किती जोडतोस? काय घेणार? नको दत्ता भाऊ रावण दे. बरं बस. अरे खाली काय बसतोस? वर बस. रावण दे. मी हेच बरं असतं. बोल. अण्णा वर असं काय तर बोल. दत्ता भाऊ हिशोबाचा सांगा गेलाय. आज 10 तारीख आहे. 15 तारखेक तुका आंब्याची रक्कम देऊची असं. काय झाला? चढवाचा लगीन काढलं. चांगली गोष्ट असा. दत्ता भाऊ तुम्ही समजून घेशात म्हणा तुमच्या कानावर घालू गेलं. काय झाला सांगशील? खर्च आहे कमी असा. आंबे सांभाळतय, देखभाल करतय आणि 4 पैसे जोडून गावत. पण सगळ्यात जवळ येईला लग्नाची तयारी मानपानाचा तेव्हा जरा 2 महिने सांभाळून घेशात तर बरा. मला सांगू मला सगळं कळतं पण अण्णांगा सांगला तर ऐकत वाटणार नाही. आणि तुमच्याकडे काय होईल तर बघा लय उपकार होती. बरं मी सांगते तसं करा. जेवढे होतील तेवढे 15 तारखेक देऊन टाक. हां बाकीचे मी फिरवतोय. आपण आपल्यातच रवान दे. उरलेली रक्कम जशी जमा तशी आणून देतय. अरे ह्या काय करतस? हो दत्ता भाव तुम्ही असा मना मागा मुदत दिलात नाहीतर माझी रवलेली कसली मुदत होई तुका? हा सांगितलेले येळेक पैसो येवक वय हो अण्णा त्याच्या चेडवाचं लगीन असं. असा कन्यादानाक बापूत जिवंत वयो ना. अण्णा अण्णा मी बघते पैसे देतो. तुम्ही सोडा. पैसे देतो. काय रे होय अण्णा तिथे उठलेल्या सुटलेल्या मुदत देव धर्मशाळा उघडलेली नाही. एक लावशील. आज याची मानगूट पकडलाय. परत असा झाला तर तुझी मानगूट पकडेन. अण्णा नाईक असे मी अण्णा नाईक अत्तर. ए मेलानो दोघा काय बसलास माझ्या सायकलीवर तोडूची आती. अरे सोंट्या जरा उगी राहू. ओ अण्णा ही आमची जमीन. तुम्ही घेऊशाल ना जमीन? पैसो वयो वय तर तुम्ही देशाल ना? वय तर देवा पैसो देवा. हा हे बघ पैसो घेवा. पैसो मी काय म्हणतोय ह्यो एवढो पैसो पुरूचो नाही ना काय रे पोरानो? मी अण्णा नाईक असत अण्णा नाईक. ओ मॉप पैसाच तुमच्याकडे. वय मोपत यो बाग घेवा पैसो. घेवा पैसो. एवढो तो पैसो. पण अण्णानू मी काय म्हणतोय ह्यो थोडं पैसो आणा तुमच्याकडे ठेवा. धरा ठेवा. बंदुकीसाठी गोळी लागतील ना त्याच्यासाठी कामात येतो. बंदूक माझ्यावर नको याच्यावर घाला. हा ए नाही ह्याच्यावर घाला
माझा नको ह्याच्या हे मला मी खय ए, माझ्यावर नको याच्यावर करा. या दोघांवर माका नको घालू गोळ्यो कोण असे अण्णा नाईक आता अण्णानू आ, तुम्ही ही का ओळखलात कोण अव बघा तर नीट कोणा बापरे म्हणजे तुम्ही का ओळखूकच नाही नाही शेवंता हा अरे नको मेल्या. अरे त्या बोलूक सांगितलं कोणी बोलूक सांगितलेला नाव घेत नाव घ्यायचं नाही सांगून ठेवलेलं ना आधी सांगून ठेवलेलं तुका किती नाव घेतलं हा अण्णांका जर कळला ना तर माझा काही खरा नाही होय पण मी काय म्हणतोय ह्या शेवंता असा तरी कोण काय काळजी करू नको तो बघता हा घरातले सगळे क्लेश दूर होतले मी असं ना गेलेलो घो परत येत तवसर खचायचा नाही मी असं सगळा व्यवस्थित करतलंय हो नारळ प्रसाद म्हणांटे अगो पाया काय पडतस हा उद्या येशीत ना हा ये यात रे ही असली फळा आणणाकच आमच्या वाट्याक लिंबू आणि मिरचीर समाधान मानायचा रे त्यानं निदान पोट तरी भरते घरात वाण सामान येते पण अण्णाच्या वाटेवर निघालाय ना त्या वाटेने जाऊ नको तिथं धोका आहे आता ही मधीच कसली उपरती झाली तुला सावध करतो हिने माका काय या कळाक नाही मला सांग आजवर किती बायका अण्णाच्या जाळ्यात फसल्या आता समुद्रात कुर्ल्या किती असत त्या मोजण्या सोप्या काय तसाच अण्णाचा आणि किती बायकांच्या जाळ्यात अण्णा अडकलाय कोणाचा बोलतोस बरोबर विचार करतोय बरोबर तसा अण्णाचा पाटणकर्णीकडे जाणं वाढला नाही तर कधीच तोंड फिरायला नसता नाही फिरवलं तोंड का माहितीये का ती बाई अण्णाला बरोबर जाळ्यात अडकवते नवरा जेवढा साधा भोळा तेवढीच ही बायको हुशार आहे शिकलेली आहे काय सांगतोस काय नुसतं वाचण्यापुरती शिकलेली नाही तर डोक्यात सगळं पक्क करून ताल खेळणारी आहे ही पाटणकर बाई अण्णाला स्वतःच्या तालावर नाचवेल आणि असं जर झालं ना तर आपण संपलोच रघू आपलं काही खरं नाही ते व्हायच्या आधी काहीतरी चाल करायला पाहिजे तू म्हणत अशी तर आत्ता गारणा घालतोय जाग्यावर बसायचंय त्या का अरे आपल्याला जागेवर बसवेल ती वेळ पडली तर कोर्टाची पायरी सुद्धा चढवेल का सांगतोस काय नेण्या ती काय ह्या सुद्धा कळता नस तिनं अण्णाचे कान भरायच्या आधी आपण त्याच्या डोळ्यात अंजन घालायला पाहिजे सावध करायला पाहिजे त्याला अण्णा ऐकात अरे प्रयत्न तरी करायला पाहिजे तुझं चालू दे मी जातो अण्णाकडं बार कुठे तडमडलाय हा चोंट्या काय ग सुषमा निघालीस डबा घेतलास नाही अगं थांब आता मीच घेऊन येते हे घे
आता विसरली असतीस तर दुपारी काय खाल्लं असतंस तू? बरं जा आता. थांब. हे काय चप्पल तुटली आहे का? अगं मग सांगायचंच ना, नवीन घेतली असती आपण. बरं आता जा. डबा खा. हा. सगळा डब्बा संपवायचा हा. हा. सोंट्या कुठे राहिला? आता हे कपडे काय मी वाळत घालायचे? थांबा. गरीबाचं दार तुटेल. कळला नाही काका. अण्णा वय ना? हा जा बोलो. नाहीत घरात. कुठं गेले? टमाका काय माहित. कधी गेले? टमाका काय माहित. रे पांडू, माई नेने काका. भाऊजी तुम्ही बाहेर काय करता? सेवा ना आत येवा. नाही वहिनी, काम आहे, नंतर येतो. यांच्याकडे काय काम होता? हो, जमिनीच्या कागदपत्राचं काम होतं, पण नंतर येतो मी. बरं आहे. पांडू, हा वाईस गौऱ्या घेऊन ये रे, सुलीट घालू. गौरी हो. हा आणते, आण हा. लवकर. गौरी. मला नाही वाटत मी सरिताला घरात ठेवून काही चूक केली. अण्णा नाईक या गावातला सगळ्यात मोठा प्रश्न, आणि त्यांच्याच मुलानं त्यांच्या सुनेला घराबाहेर काढलं. अहो, रात्री अपरात्री कुठे जायला हवं होतं तिने? तिला जर काही झालं असतं तर कोण अडकलं असतं? नाईक कुटुंबच ना. मग तिला असं सोडून द्यायला हवं होतं. मला तिची दया आली, तिची काळजी वाटली, म्हणून मी तिला घरात ठेवून घेतलं. आणि त्याही पेक्षा महत्वाचा विचार केला तो तुमच्या घराचा. लोकांसमोर तमाशे नको म्हणून मी दार उघडलं. पण आता असं वाटतंय की मी असं का केलं? नाही का नो? चहा थंड होतो, घ्या. अण्णा, आम्ही गरीब माणसं, 2 वेळेचं खायला मिळतंय ना, त्यातच आम्ही सुखी आहोत. आता कुणाचेच उपकार नको. आपण त्या उपकारांची परतफेड करायला जातो आणि उगाचच आपल्यावरती आरोप केले जातात. सरिताला इथे का ठेवलं? कुणाला सांगितलं का नाही? उद्या पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढाव्या लागतील.
कुणासाठी? त्या लोकांसाठी ज्यांचा आम्ही भल्याचा विचार करतोय. चहा थंड झाली असेल, मी गरम करून आणते. द्या. नाही कसे मी बंदुका माझ्याकडे. शेवंताकडे जाऊचा मका. काय रे काशी खय जातोय? अण्णा काय अण्णा कसा काय? मी बरो असा. अण्णा नाही कसे मी अण्णा नाईक. अत्तराचो फायो नाही लावल्यात. आता या बाग कसे जातात अण्णा नाय? शेवंताकडे नाही कसे मी अण्णा नाईक. काय बोलतात काय करतात त्याच का कळणार नाही. आता मलाही विचार करावा लागेल. कसलो विचार? हेच की आता आपलं घर आणि आपण बस. ऐका, हात सोडा नायकानू. हात दुखताय. सोडा सोडा म्हणते ना मी. हे बघा नायकानू, तुम्ही विसरला असाल पण मी विसरलेले नाही. माझं लग्न झालंय आणि हे मंगळसूत्र मी माझ्या नवऱ्याच्या नावाचं घालते. तो दिवसभर कामावरती असतो आणि मी माझ्या मुलीबरोबर घरी एकटी असते. आज तुम्ही हात पकडलाय, उद्या अजून कोणी पकडला तर? हात तोडून टाकेन. अच्छा, तुमच्या मित्रांनी धरला तरी त्यांचा हात तोडून टाकाल का? अण्णा नाईक असे मी अण्णा नाईक. अत्तर शेवंताकडे जातय. अण्णा नाईक असे मी अण्णा नाईक. गोळ्यो घालीन एकेकाक. अण्णा नाईक असे मी. शेवंता फक्त माझी असा. अण्णा नाईक असे मी अण्णा नाईक. तर शेवंता तू माझी हस. सांग कोणी पकडल्यान हात? शेवंता 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 शेवंता. मी पण जातोय. शेवंता. हां 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 शेवंता. सांग कोणी पकडल्यान हात? सांग. शेवंता 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 शेवंता. काय विचारतोय? कोण इला होता? कोण इला होता? कोणी पकडले ना हात?